संस्कृती नाही आणि भारताचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब कसे घडल्यात राजे माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा ताली 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 अशा वजनदार राष्ट्रातल्या आपण माणसं शून्यातनं स्वराज्य निर्माण करेल तलवारीचं नाव भवानी आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी कशी होती तलवार शिवबाची तलवार हेलो चमके शिवबाची तलवार शिवबाची तलवार टाळी वाजवा टाळी टाळी कशी होती तलवार पडली भवानी जेव्हा मेलाच्या माहेरी रणात फिरली ना करी ती माघारी धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने ती आली शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर तो महाराष्ट्रावर स्वारी शाहिस्ते खान वस्तीला तो आला शिवाजी लागे आजमावयास शत्रूला
जे वजनदार राष्ट्रातली आपण माणसे शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्यात सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. विडवलं असे वजनदार राष्ट्रातली आपण माणसे म्हणून विचार उच्च ठेवा, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा. हे तरुण पिढीला विनंती. व्यसनापासून दूर राहा तर तुमचे लग्न होते. लग्नाचं लय अवघड झाले. आता मुली झालेत कमी, त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड आणि पुरींच्या आयला आले मार्केट. पुरींच्या आयला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही. आता डायरेक्ट सांगतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. मुलगा देसा छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. हां, तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारता का? आणि मुलांना सांगतो क्वालिटी ठेवा. डॉक्टर, इंजिनियर, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आर्मीत भरती, नियत भरती, पोलीस खात्यात भरती नाही. नोकरीला दुकान टाका, व्यवसाय टाका, बिझनेस करा, चांगल्याच्या संगतरा. पुरीच्या बापाचा फोन येईन कधी लग्न करायचं. क्वालिटीला काही किंमत आहे का नाही? बोमलेत फिरतो, थोबाडात मावाटा हवे जातो, 10 रुपये तो आईला उलटं बोलतो, बाबा डोळं वाटतो, गावात भांडणं करतो. कोण पुरीचं वाटूळ करा मोकळे. तुला बघितलं तर DJ वाल्याला घाम सुटतोय. असलं तर पियाले अंग हलिवतोय. हाय त्या नवर देवाला ते कळतं. लग्न ती भांबावलेलं असतं, चष्मा लावतं ना आबाळाकडे बघत ह्या करतं काळा चष्मा आणि 4-5 पेताडे त्याच्याकडे बाटल्यासाठी पुढे पुढे करा. 2-4 जण गुंड्या लावा, 2-4 जण बुटाच्या दोऱ्या बांधा, 2-4 जण त्याचा घाम पुसाय. त्याला वाटतं इतके जण माझ्या हाताखालीत मी इंद्रच झालो. अरे इंद्र नाही, तू दल इंद्र आहे. तू कसा इंद्र आहे? तुला रुपये कमावायची आक नाही, बापायची इष्ट मजा कर. जेव्हा काय DJ वाजला, घोडा ओदळा, नाचा नाचा, नवर दिवस घेऊन गेला. ते बघितलं मोबाईलवर. आमच्या जिल्ह्यात झालं, नगर जिल्ह्यात नवर दिवस न्यायला लग्नातून 3 किलोमीटर रेड्या बावळीत पडला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला, त्याला वडू बाहेर काढलं. त्याचा एकच तडाक, नवरी कुठे? लोक म्हणे तिचं कालच झालं. म्हणलं मी आता काय करतो? असा DJ पुढे नाचाय मोकळा राहा. आता काय करतो? क्वालिटी कमवा. उठ तरुणा जागा होऊन, वारकरी संप्रदायाचा धागा हो. तरुण मुलांना एकच विनंती, शिवजयंती करायची तर त्यांच्या विचाराची जयंती करा. आज सगळ्या राष्ट्रपुरुषाचे, संतांचे, महापुरुषांचे सगळे फोटो आपण या मंडपाच्या कडेने लावलेत का? तर त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये यावेत यासाठी धर्म मंडप आहे. विडवलं आणि या तरुण पिढीच्या खांद्यावर हे सगळे असणाऱ्या धर्माची पालखी आहे. जुन्या मंडळीने 75 वर्ष हे सत्य टिकवले. त्यांचे आपल्यावर असलेले उपकार आहेत. पण ही परंपरा पुढे चालवण्यासाठी तरुण मुलं या धर्मकार्यात येणं काळाची गरज आहे. आणि गावातले सगळे तरुण मुलं बहुसंख्येने धर्मकार्यात आहेत. एकदा तरुणांसाठी जोरदार टाळ्या वाजव मायबाब. हा, तरुण आहे जवान तो या महाराष्ट्राच्या मातेचे आहे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान, तरच महाराष्ट्राच्या मातेचे उंच होईल मान. विडवलं आणि म्हणून एक वाक्य सांगतो. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावात एकी झालेला एवढा अमृत महोत्सव केला तर सध्या तालुक्यात 4 सप्ताह करतो. 5 वेळी कोडणी केला तसा करा. एकीची ताकद आहे मायबाप. एक राहिला शिका. सुशिक्षित माणूस द्राक्षे गेला. कशी द्राक्षे? 50 रुपये किलो. म्हातारी बसली होती काय, हे घेणारा म्हणला किंमत कमी कर ना. म्हातारी म्हणली खालची जी मोकळे आहेत 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच. मग किमतीत का बदल? हे द्राक्षांचा घड आहे. ह्यांचा एकात एक जीव गुंतला आहे. हे किती संकट आले तरी एकमेकाला सोडित नाहीत. हे सुखासंग दुःखासंग कमी जास्त धावून जातात. रात्र अपरात्र एकमेकाच्या हाक्याला ओढ देतात. म्हणून हे 50 रुपये किलो. आणि खालची जी मोकळे आहेत ना, ह्यांनी भाऊबंदच चोपले आहेत. तो फोकाट म्हणलं तरी घेऊन जा. म्हणजे मोकळ्या द्राक्षाला जर पाटीत किंमत नाही तर मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? म्हणून एक राहा. आणि माझ्या ज्ञानोबाने सगळ्यात मोठा हाच चमत्कार केला. मिळविले मांदी वैष्णवाची, मिळविले मान जयाने गातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची मांदेळी एकत्र केली मला. आणि काय केलं ज्ञानोबाने? ही मांदेळी एकत्र
न पाहे यात गुळाचा विचार 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 न पाहे कुळाचा विचार मेळविली मांदी वैष्णवांची मंडळी एकत्र करताना माझ्या ज्ञानोबारे न पाहे या ते कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई आणि त्या ज्ञानोबाऱ्यांच्या दरबारात त्यांच्याच विचारानं हा भव्य दिव्य सोहळा चालू. एक वाक्य सांगतो. मगाशीच मी सुरुवातीला जरांगे पाटलांचं आगमन झालं त्यावेळेस सांगितलं सध्या सगळीकडे अस्थिरता आहे. स्थिर करण्याची ताकद फक्त या संप्रदायात ज्ञानोबाऱ्या तुकोबारांचे विचारच आपल्याला तारणार आहेत. म्हणून या संप्रदायाचा धागा व्हा. 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचवा, 5 मिनिटं गाथा वाचा, 5 मिनिटं रामकृष्ण हरे नामाचं चिंतन करा. 24 तास असले 15 मिनिटं आपण देवासाठी धर्मासाठी आणि आपल्या कल्याणासाठी द्या. तेच आपल्याला संत विचारानं भगवंताचं चिंतनच फक्त आपल्याला तारणार आहे. विडवलं आणि यासाठी एक विचार ठेवा. गावागावामध्ये एकी ठेवा. घरात एक विचार ठेवा. आणि घरात एकी राहण्यासाठी एक वाक्य सांगतो जाता जाता. इथं ब्राह्मण काका आहेत का कोण? माझ्या काकाला नेहमीच सांगणे लग्न जमय त्याने मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल पण सासूची सुनाची पत्रिका जुळती का हे आधी बघा. खरं त्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं व ते कसलं बी असू ते समजूनच घेतं. त्याचं लय हाल होत्यात. ते आईकडे गेले की आईसारखंच बोलतो, बायकोकडे गेले की बायकोसारखंच बोलतो. आईला म्हणतो तुझंच कर रे, बायकोला म्हणतो तुझंच कर रे. दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं रे. मरण का हो चिमणीवणी व तोंड झालं तर त्याला सांगता येईना बोलता येईना. आईला बोलावतं बायकोला राग, बायकोला बोलावतं आईला राग. लय अवघड झाले. पण करे आणि मग मुलांना बी 3 वाक्य सांगतो. आई खुश पत्नी खुश. त्यासाठी 3 वाक्य ऐका. आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नाही वर्णधर्म याती नामे अवघेची शर्यती सगळ्यांचा उद्धार आहे. हे रामनामाचं महत्त्व आहे. आणि म्हणून रामाचं जीवन एक बाणी, एक तत्वी, एक वचनी, एक पत्नी. रामासारखा राजा नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा भाऊ नाही. म्हणून आजही लोकांना वाटतं की रामराज्य यावं. अनेक राज्य झाले पण रामराज्यासारखं रामराज्य दुसरं राज्य नाही. स्वप्नात सुद्धा माणसे दुःख पाहत नव्हते पण अजूनही लोकांच्या मुखात शब्द आहे कोणतं राज्य? रामराज्य. आपण अगोदर आपल्या घरामध्ये रामराज्य निर्माण करा. सगळ्यांनी एक विचारानं राहा. आणि हे परिवर्तन होण्यासाठी हा धर्म मंडळ नाही वर्णधर्म याते नामे अवघेचे सरते सगळ्यांचा उद्धार होतो. का उद्धार होतो? नामामुळे. ऐका, जगामध्ये नामाचं महत्त्व सांगताना माझे तुकोबारे म्हणतात भगवंताचं असणारं जे मूळ स्वरूप आहे ते परब्रह्म स्वरूप असणारं चैतन्य सुद्धा भगवंताच्या नामाच्या ठिकाणीच मुक्कामाला राहिले अभंगाच्या शेवट. तुका मन नाम तुका मन नाम तुका मन नाम तुका मन नाम
टाळी थांबा मत टा 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 पटकन मर्दान टाळी मस्त टाळ्या वाजवल्या बरं का सगळ्यांनी. हा गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागली माणसाची. आता परत सूर्य फुलावाने माना टाकल्या होत्या काय काय सुरुवातीला. हा हे जे कार्य चालले हे धर्म कार्य. असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या संदर्भात आका कीर्तन विसरा पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका नोकरी करा पैसा कमाईश करा पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाचे मान समाजामध्ये खाली वेळेस पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृतीमुळे शब्दच कसा आहे भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी अमेरिका आत्या लंडन दीदी जपान काका रशिया मामा आफ्रिका दाजी न्यूझीलंड अंकल नाही. पण भारत माते की आई म्हणतो आपण या देशाला इतका पवित्र विचाराचे माणसात म्हणून ऐका. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं. तंत्रज्ञान कसं जपानकडून शिकावं. धूर्तपणा अमेरिकेकडून कपटीपणा इंग्लंडकडून सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं. तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं. संस्कृती कशाचं माझ्या भारताकडून शिकावं. हा भारतासारखी